वाघमारे आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचं होतं. काय नेमकं तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे? मुख्यमंत्री महोदयांचं आश्वासन काय ते नेहमी पूर्वीपासून मीडियासमोर ते सांगतात, नेहमी सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाहीत. परंतु आमची तीच मागणी ना, तुम्ही कसा धक्का लावणार नाही ते आम्हाला लेखी आश्वासन द्यावं. कारण आज धक्का तर लावणार नाही म्हणतात आणि 54 लाख नोंदी जर वाटप होत असतील बोगस कुणबी प्रमाणपत्राच्या, मग ह्यामध्ये धक्का लागला नाही. ओबीसीचं आरक्षण यांनी संपवलेलं आहे. आम्हाला त्यांनी त्याचं समजून सांगावं, लेखी समजून सांगावं किंवा आम्ही तुमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आमची मागणी काय अशी वेगळी नाही. आमची मागणी काय कोणाचे हक्क हिरावून घेण्याची नाही. आमची काय कोणाच्या ताटातून त्याची भाकरी हिसकावून घेण्याचा हेतू नाही. आमचं सरळ सरळ आहे. आमचं जे 29% असणारं आरक्षण आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. याच्यामध्ये कोणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे. आणि ज्या 54 लाख नोंदी आता बोगस कुणबी प्रमाणपत्राच्या मार्फत वाटप केल्या, ह्या पूर्ण रद्द केल्या पाहिजे. यानंतर कुणालाही ओबीसी मध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी आमची मागणी. आणि ह्या मागणीची आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री महोदय आणि राज्यपालांच्या सहीनिशी आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. त्या जनतेच्या भावना आहेत. आम्ही काय मुख्यमंत्री यावा असा उद्देश नाही आमचा, परंतु मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांच्या सहीने आम्हाला पत्र जरी मिळाले की आमच्या 29% आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ज्या 54 लाख नोंदी आम्ही वाटप केल्यात ह्या रद्द करू. यानंतर आम्ही ओबीसी मध्ये कुणबी म्हणून कोणाची घुसखोरी करणार नाहीत आणि धक्का लागणार नाही तर ते कसा लागणार नाही हे आम्हाला लेखी द्यावं. आम्हाला काही गरज नाही मुख्यमंत्री यावं आमची काही अपेक्षा नाही. आम्ही सामान्य माणसाच्या हाताने सुद्धा, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या हाताने सुद्धा उपोषण सोडू शकतो, पण मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं आम्हाला लेखी पत्राद्वारे आश्वासन असावं. पहिले तर अशा पद्धतीने आता चर्चा झालेली आहे. संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर नेमकं काय तोडगा निघतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, वडी गोद्री, जालना.